सकाळी सकाळी आमचा दौरा होता आज पुसेगावला. आज पुसेगावचं हिंदकेसरी मैदान. गारठा गुरट्याचं दिघ्याला घेऊन कस्तरी निघालो आम्ही पुसेगावला. जाताना पहिलं माऊलीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं. जाताना जांबत थांबून आम्ही हनुमानरायाचं दर्शन घेऊन पुढे निघालो. कोरेगाव पास करून पुढे गेल्यावर चिमणगाव जवळ ही ऊसतोडची बैल दिसली. मैदानात जायचं म्हणजे दिवसभर अपदा होऊ नये म्हणून सकाळच्या पारी वडापावचा नाश्ता करून घेतला. हे भलं मोठं ट्रॅफिक पार करत आम्ही पोचलो मैदानावर. आमचा दौरा पहिला बैल बघायची. एका ठिकाणी जुगाड जुळला आणि पूर्ण मैदान बघायला भेटलं. असं एका गाडीवर बसायला जागा भेटली. मैदानावर पोचल्यावर जवळपास 35 एक गट पाहून झालं होतं. तिथून गेल्यानंतर बऱ्यापैकी चांगले बैलांचा गट बघितलं. शेवटी आपला आवडता गट आला, गट नंबर 110 बाकासूरचा गट. पण बाकासूर काय पास झाला नाही. हे असं भरगतचं मैदान भरलं होतं. एकदा तुम्ही सीन बघून घ्या. पाऊल ठेवायला जागा भेटणार नाही एवढी भरगतच गर्दी होती आज मैदानात. शेवटी पुसेगावचं हिंदकेसरी मैदान. 111 गट पाहून झाल्यानंतर मटकीची भाजी आणि चपाती खाऊन पहिलं पोटपूजा करून घेतली. काही कार्यकर्त्यांनी जेवणाचं नियोजन जागेवर बसल्यावरच केलं होतं, कारण एकदा जागा सुटली की परत भेटणं पण खूप अवघड होतं. करून आलो तेवढं तिथे एक मेट्रो होता राहिला. तुझी गाडी खाली जाताना पब्लिकनं पूर्ण मार्केट जामच केलं होतं. ह्या भावाचा काय विषय झाला माहित नाही, पण ह्याला पब्लिकनं लय धुतला होता. गाडीवर बसलेल्या कार्यकर्त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शेवटी तो नादच. तोपर्यंत जवळ बसलेल्या काकांनी जरा बुस्टर लावून घेतला. मी झाला आणि आम्ही फायनलची वाट बघत मैदानात वाट बघत बसलो. तेवढं तिथं खाली छोटासा मॅटर झाला. मॅटरमध्ये कोण कोणाला मारतंय, कोण कोणाला हाणतंय काय कळत नव्हतं, पण मॅटर लय जोरात झाला. त्यातलं मॅटर सॉल्व्ह झाला आणि थोडा वेळ शांत झालं की थोड्या वेळानं परत मागे मॅटर सॉल्व्ह झाला. इथं बी परत फोडाफोडी. थोडा वेळ शांत झालेलं मैदान असं भरगच्च बघितलं की भारी वाटलं, पण थोड्या वेळानं परत इथं मॅटर झाला. हे दोन कार्यकर्त्यांचा विषय काय माहित नाही. भरपूर वेळ वाट बघत असेल, लक्ष ना आला. शेवटी फायनलचा फेरा सुटला आणि शेवटला बाजी मारली लक्ष आणि सचिनने. फायनल झालं की पहिल्या घरात रस्ता धरला. घरी जाताना सगळीच कार्यकर्ते पळ सुटले होते. त्यांना माहिती एकदा ट्रॅफिक मध्ये अडकले की अडकलं.